नमस्कार मित्रांनो, द डिजिटल सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रेशन कार्डमध्ये आपले नाव कसे ॲड करावे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण RCMS या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर साइन इन रजिस्टरमध्ये जायचं आहे. त्यानंतर पब्लिक लॉग इनमध्ये क्लिक करायचं आहे. पब्लिक लॉग इनमध्ये क्लिक केल्यानंतर रजिस्टर युजरमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जो 12 अंकी रेशन नंबर असेल तो रेशन नंबर टाकून इकडे कॅप्चा टाकून गेट OTP मध्ये क्लिक करायचं आहे. मी इकडे 12 अंकी रेशन कार्ड नंबर व कॅप्चा टाकला आहे व गेट OTP मध्ये क्लिक करत आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP मध्ये क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपण रेशन कार्ड मॉडिफिकेशन मध्ये जायचं आहे. ते गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत ते दिसतील पहिले इकडे खाली. त्यानंतर ॲड मेंबर इकडे क्लिक करायचं आहे. ॲड मेंबरमध्ये क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म दिसेल. त्यानंतर प्रथमतः आपल्याला चूज फाईलमध्ये फोटो अपलोड करायचा आहे. तो फोटो आपण 20 KB आतमध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर फादर्स नेम मराठीमध्ये टाकायचं आहे. मदर्स नेम मराठीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर फादर्स नेम इंग्लिशमध्ये तसेच मदर नेम इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. जेंडर मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल टाकायचे आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. एक्झॅक्ट सिलेक्ट करून इथे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. जी डेट ऑफ बर्थ असेल आधार कार्डवर जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर मेंबर नेम मराठीमध्ये ज्यांचे नाव ॲड करायचे आहे त्यांचे नाव आपल्याला इथे मराठीमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर तेच नाव आपल्याला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर स्पॉस नेम ऑप्शनल आहे, ते नाही टाकले तरी चालते. त्यानंतर आपल्याला रेशन कार्ड एलिजिबिलिटी हे आपल्याला SS ठेवायचे आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ऑक्युपेशन आपल्याला टाकायचं आहे इकडे. जे ऑक्युपेशन असेल डॉक्टर, हाऊसवाईफ, लेबर, अदरसुद्धा टाकू शकता किंवा सेल्फ एम्प्लॉई जे असेल ते टाकायचे आहे. त्यानंतर ॲन्युअल इन्कम त्याचे 0 टाकायचे आहे. त्यानंतर डॉक्युमेंट टाईप आपल्याला अपलोड करायचे आहे. लहान मुलगा असेल तर डेट बर्थ सर्टिफिकेट किंवा दुसरे असेल आधार असेल तर आधार टाकू शकतो आपण, पॅन कार्ड, वोटर कार्ड. तर डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर डॉक्युमेंट नंबर टाकायचा आहे तिकडे. डॉक्युमेंट नंबर टाकल्यानंतर डॉक्युमेंट कधी इश्यू झाला त्याची डेट टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करताना लक्षात ठेवायचं आहे की 200 KBच्या आतमध्ये आपल्याला फाईल अपलोड करायची आहे PDF फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर मनरेगा स्टेटसमध्ये येस असेल तर मनरेगा असेल तर येस, नसेल तर नो टाकू शकता तुम्ही. नो सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर कास्ट कोणती असेल ती टाकायची आहे आपल्याला तिथे सिलेक्ट करायची आहे कास्ट. जनरल, OBC, अदर, SC, ST. जनरल असेल तर जनरल टाकायचे आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, असेल तर अपलोड करायचं आहे, नसेल तर आधार कार्ड अपलोड केले तरी चालतील. त्यानंतर खाली यायचे. बँक डिटेल्स आपल्याला ऑप्शनल आहे आपल्याकडे, नाही टाकले तरी चालेल. एनी डिसेबिलिटी असेल तर येस, डिसेबिलिटी असेल तर येस करायचे, असेल तर नो, नसेल तर नो करायचे आहे. क्रिटिकल इलनेस असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचे आहे. त्यानंतर हे खाली 2 टिक मार्क करून रिमार्क्समध्ये तुम्हाला काय टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. हे स्पेशल कॅटेगरी आपल्याला याच्यामध्ये नो स्पेशल कॅटेगरीमध्ये क्लिक करायचं आहे. मी अशा प्रकारे फॉर्म फिल केलेला आहे इकडे. या पेजवर आल्यानंतर खाली तुम्ही शेवटी पाहू शकता की तुमच्या फॅमिली मेंबरचे नाव ॲड झालेले आहे. त्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड टू सबमिटमध्ये क्लिक करायचे आहे. ते क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे या पेजवर याल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर आणि तुम्ही रेशन कार्डची स्टेटस दिसेल. आता तुमचे रेशन कार्ड लॉक आहे, त्यामध्ये तुम्ही कोणतेही मॉडिफिकेशन करू शकत नाही. जेव्हा तुमचा हा नवीन मेंबर ॲड होईल तेव्हाच तुम्ही पुढचे करेक्शन करू शकता. त्यानंतर 30 दिवसात तुमचे नाव ॲड होईल. जर 30 दिवसात तुमचे नाव ॲड झाले नाही तर तुम्हाला इथे एक व्ह्यू डिटेल्समध्ये क्लिक करून तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेवल ऑफिसर, इन्स्पेक्टर यांच्यामध्ये कोणालाही कॉल करून तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना।